नमस्कार. हे तुम्ही कॉमेंटमध्ये आणि पर्सनली मेसेज करून विचारलेले प्रश्न आहेत, त्यांची मी उत्तर आज देणार आहे. हा व्हिडिओ लाँग असेल. यूट्यूबला मी हा पूर्ण व्हिडिओ जसाच्या तसा अपलोड करेल, बट Instagramला कट करून ॲज अ रील हा अपलोड करेल. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन इज ओके. सगळ्यात आधी जी ज्ञान देणारी लोकं आहेत ना कमेंट बॉक्समध्ये, त्यांनी प्लीज हा व्हिडिओ स्किप करा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. आय एम द पर्सन हू बिलीव्स इन अ फिलॉसॉफी ऑफ ओम स्वामी, की साधना करण्यासाठी गुरूंची तेवढी आवश्यकता नाही आहे, जोपर्यंत आपण तेवढ्या हाय लेवलला जात नाही. बेसिक साधना करण्यासाठी मला नाही वाटत, जसं ओम स्वामींना पण नाही वाटलं, तसं मलाही नाही वाटत की गुरूंची गरज आहे. ओके. तर आय एम नॉट अ पर्सन की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, आणि तेवढी साधना पण आपली स्ट्रॉंग नाही आहे की तो हरी खाटल्यावर देईल वगैरे काइंड ऑफ. आणि आताचा काळ आधीच्या काळासारखा एवढा सोपा पण नाही आहे की आपल्याला खूप इझिली गुरु मिळेल. आपल्याला थोडेसे हातपाय हलवावे लागतील, काही थोडे प्रयत्न करावे लागतील. आपली थोडीशी कॉन्शियसनेसची लेवल, आपले व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सी थोडीशी हाय झाली ना, तर वी कॅन कनेक्ट विथ दोज हायर बिईंग्स. ओके. तर आपल्याला सुरुवात तर स्वतःलाच करावी लागेल, जेवढी आपल्याला इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्यानुसार. आणि या साधना अगदी बेसिक साधना आहेत. या साधना अशा नाही आहेत की ज्या एकदम खूप हाय लेवलला वर्क करणार आहेत आणि पार कुंडलिनी बिंडलिनी जागरण होऊन डिरेक्टली मूलाधारातून सहस्त्रारात ऊर्जा चालली जाणार आहे आणि बरंच काही होणार आहे, असं काहीही होणार नाही. एका ताईंनी प्रश्न विचारला होता की साधना म्हणजे काय. आता या सृष्टीतला प्रत्येक जीव त्याच्यात जन्मता एक इन्स्टिंक्ट असतं की की तो इव्हॉल्व्ह व्हावा आणि त्याला परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा, जो आपल्याच आतमध्ये बसलेला आहे. तर स्वतःची ओळख पटणं, ते रिअलायझेशन होणं, यासाठीच मनुष्याचे प्रयत्न जन्मोजन्मी चालू असतात. ओके. आणि त्यासाठी साधना हे एक टूल आहे. ओके. आणि आपण कितीही टाळलं तरी सद्गुरू म्हणतात की 2, 4, 5, 8, 10 अजून किती जन्मांनंतर आपल्याला त्या प्रोसेसमधून जावंच लागणार आहे. कारण त्यासाठीच आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला असतो. ओके. हे झालं साधना का करायची याच्यासाठीचं उत्तर. आता व्हॉट वी आर डुईंग इज काइंड ऑफ अ पुरश्चरण. ओके. गोष्टींचं मा श्री गीतमच्या सांगण्यानुसार इट इज अ पुरश्चरण, इट इज नॉट अ साधना. साधना इज समथिंग जे तुम्ही कंटिन्युअसली करता, डेली न चुकता तीच गोष्ट तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, आणि राजर्षी सर तर सांगतात की 12 वर्षाचं एक तप करणं इज काइंड ऑफ साधना. ओके. जे तुम्ही रेग्युलर करतात. ओके. न चुकता कन्सिस्टंटली करतात. बऱ्याच लोकांना PDF हवी आहे अध्यास्तोत्राची, आणि मला ऑनेस्टली स्पीकिंग मला काही ते Instagram एवढं व्यवस्थित यूज करता येत नाही. आय एम व्हेरी न्यू टू इट. ओके. आणि माझा काही उद्देश असा नव्हता की मला ते प्रोफेशनल वगैरे अकाउंटसारखं काही बनवायचं आहे, असा काही उद्देश नव्हता. त्यामुळे आय डोंट नो की लिंक कशी टाकतात. तुम्ही एक काम करा, ज्यांना आद्यस्तोत्र हवंय त्यांनी ना मला DM करा त्या Instagramच्या अकाउंटला, मी तुम्हाला PDF सेंड करून देईल. आणि लास्टच्या रीलमध्ये मी ॲड केलेलं आहे स्क्रीनशॉट यूट्यूबचा, जो मी रेफर केला होता व्हिडिओ आद्यस्तोत्रासाठी. दॅट इज बाय स्नेहवर्धन शुक्ला, आय थिंक सो, असं काहीतरी नाव आहे त्यांचं, राईट. ते वाला रेफर करा. मागच्या रीलमध्ये सांगितल्याप्रमाणे 2-4दा ऐका, म्हणजे तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन कळेल, कारण ते संस्कृतमध्ये डेफिनेटली. एका लेडीचा क्वेश्चन होता की पिरियड्समध्ये साधना करू शकतो का. तर हो, साधना करू शकतो. मा श्री गीतम म्हणाल्या होत्या की मंत्र किंवा साधना ही आत्म्याने केली जाते, आत्म्यासाठी केली जाते. हा अध्यात्माचा प्रवास हा आत्म्याचा आहे, याचा शरीराशी काही संबंध नाही. इट इज जस्ट अ टूल, इट इज जस्ट अ मीडियम. आता तुमच्यावर डिपेंड येते की तुम्ही कसा विचार करतात. तुम्ही जर फार घाबरट असाल की नाही असं होईल तसं होईल आणि हे झालं तर मी पिरियड्समध्ये साधना केली म्हणूनच झालं, असले घाबरट जर लोक कोणी असतील आणि ते त्यांच्याच माइंडने या सगळे इन्सिडेंट क्रिएट करणारे असतील, तर त्या लोकांनी नका करू. मी तरी गेली इतके वर्ष पिरियड्समध्ये पण साधना केलेली, आणि मला खूप चांगले अनुभव पण स्पेशली त्या काळात आलेत. कारण भगवतीलाही पिरियड्स येतात. कामाख्याला आले होते ना आता अंबुवाची मेलामध्ये पिरियड्स, तसे आपल्यालाही येतात, तिलाही येतात. तिच्यात आणि आपल्यात काहीही फरक नाही, स्पेशली फॉर वुमेन. व्हेज नॉनव्हेज आय वुड से प्रेफर की व्हेज खा, कारण 8-10 दिवसाचा 11 दिवसाचा प्रश्न आहे. 40 दिवसाची कुणाची साधना असते, ज्यांना खूप आवडत असेल वगैरे ते कंट्रोल करू शकतात तेवढे दिवस. आणि असं नाही आहे फिक्स्ड की खाऊच नाही शकत म्हणून. खाल्लं तरी चालतं, हळूहळू सुटून जाता येते, त्यात काही वाद नाही. हळूहळू आपल्यावर कंट्रोल येतो पण, कारण भगवतीला पण बली चढते. डेफिनेटली मी सपोर्ट नाही करत आहे बलीला वगैरे, बट भगवतीला चढतं नॉनव्हेज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नैवेद्यामध्ये. सो ज्यांना नसेल होत कंट्रोल, ते नॉनव्हेज खाऊन पण साधना करू शकतात, तसला काहीही वाद नाही आहे. बट आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमची धारणा काहीतरी अशी निगेटिव्ह असेल आणि तुमचं माइंड असं काहीतरी खूप विचार करणार असेल, तर त्यांनी नका खाऊ नॉनव्हेज. ओके. व्हेजच खा. पुन्हा नंतर तुम्हाला असं वाटेल की मी नॉनव्हेज खाल्लं म्हणून असं झालं आणि देवाने मला पनिश केलं. ऑनेस्टली स्पीकिंग, देवाला नाही मॅटर करत तुम्ही काय खाल्लं आणि काय नाही खाल्लं ते.
कारण जेव्हा क्रिटिकल सिच्युएशन येते, तुम्ही एखाद्या जंगलात आहात किंवा काही सिच्युएशन क्रिटिकल आहे, तेव्हा माणसाला काहीही खाण्याची ऑथॉरिटी आहे, राईट? आय डोंट रिमेंबर हिज नेम, बट एका मुलाने क्वेश्चन विचारला होता की ही साधना फक्त लेडीजसाठी आहे का? कोणतीही साधना फक्त लेडीजसाठी नसते. ती जेंट्स आणि लेडीज सगळ्यांसाठी असते. कॉज अध्यात्म हा आत्म्याचा प्रवास आहे. तुम्ही कोणत्या शरीरात आहात डझंट मॅटर ॲट ऑल. सो हीच नाही, कोणतीही साधना सगळ्यांसाठी आहे. माणसांसाठी, बायकांसाठी, सगळ्यांसाठी आहे. इवन जनावरांसाठी सुद्धा आहे. पण त्यांच्यात आपल्या एवढी कपॅबिलिटी नाही आहे की ते स्तोत्र वगैरे वाचू शकतात. तरी पण आपण आदिशास्त्रांमध्ये बऱ्याचदा वाचलंय की आय होप आय एम नॉट फॉरगेटिंग, ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये एक वाघाचा एक्झाम्पल आहे बघा, की तो वाघ आहे की वाघिणी आय डोंट रिमेंबर, की ती ओमचा जाप करते. ओके, तिच्या गुरूंनी तिला तेच शिकवलं होतं. नंतर आय थिंक ज्ञानेश्वरांनी पण रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते, समथिंग काइंड ऑफ. तर सगळ्यांसाठी असते साधना, प्रत्येक प्राणी मात्रासाठी असते, ज्याच्यात कॉन्शियसनेस आहे, ज्याच्यात आत्मा आहे, ज्याच्यात शिव आहे. ओके, आता काही लोकांनी विचारलंय की संकल्प घेण्याची गरज असते का? आता डिपेंड्स अपॉन यू, की तुम्हाला जर एखाद्या पर्टिक्युलर रिझनसाठी तुम्हाला साधना करायची असेल, की लाईक भगवती माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत, मी इतक्या दिवसाचा संकल्प करेल, माझं नाव हे, गोत्र हे, कुळ हे, मी या पर्टिक्युलर स्तोत्राचा और मंत्राचा इतक्या लाखाचा किंवा इतक्या नंबर ऑफ टाइम्स इतक्या दिवसात जप करेल किंवा पाठ करेल आणि तू माझी एवढी इच्छा पूर्ण कर, असा काहीतरी उद्देश असेल तर संकल्प घ्या. नसेल काही तसं, तिची कृपाच हवी असेल तर तसं म्हणा की तुझी कृपा माझ्यावर व्हावी म्हणून मी संकल्प घेते. घेतला नाही पण घेतला कृपेसाठी संकल्प, तरी सुद्धा आपण जाप केलाय तर तो कुठं ना कुठेतरी डेफिनेटली फळणार आहे, तो वेस्ट नाही जाणार. ओम स्वामी तर म्हणतात तुमच्या तोंडातून आलेला एकही मंत्र, आय वुड नॉट से ऑनली विथ वैखरी, जो मानसिक जाप असतो तो पण, प्रत्येक मंत्र काउंट होतो. ओके, आणि असं म्हणतात की आपल्या तोंडातून बोललेला प्रत्येक शब्द या युनिवर्समध्ये, या इन्व्हायरमेंटमध्ये कायम राहतो. लाईक लाखो करोडो वर्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचे व्हायब्रेशन्स असतात. सो नथिंग इज गॉन अ वेस्ट. ओके, वी आर ऑलवेज ऑन अ प्रॉफिट साईड. आता कुणीतरी म्हटलं होतं की बेनिफिट्स काय याचे, तर आद्या स्तोत्रामध्ये सुरुवातीच्या 4 लाईन्समध्ये त्यांनी ऑलरेडी बेनिफिट दिलेला आहे आणि प्रत्येक स्तोत्राला एक फलश्रुती असते ज्यात त्याचे बेनिफिट्स काय असं सांगितलं जातं. आणि स्तोत्र कसे असतात ना, काही पर्टिक्युलर रिझनसाठी असतात ते, की इतके महिने हे केलं तर असं होईल, इतके दिवस केलं तर असं होईल, आणि त्या स्तोत्राचे पर्टिक्युलर तेवढे बेनिफिट असले तरी सुद्धा एखाद्या वेगळ्या गोष्टीसाठी आपण संकल्प घेऊन त्याच स्तोत्राचा यूज करून आपल्याला त्याचा तो फायदा किंवा त्याचा तो जो रिझल्ट आहे तो मिळू शकतो. आय वुड नॉट से की एखाद्या फायद्यासाठी करू नका, सुरुवात फायद्यापासूनच होते. काहीतरी आपल्याला हवं असतं तेव्हाच माणूस साधनेकडे किंवा परमेश्वराकडे वळतो. आणि दशमहाविद्या साधना, भगवती देवी जगज्जननी जगदंबा मा भगवती, ती यासाठीच आहे की तिच्यासाठी आपण सगळी तिची मुलं आहोत. आणि तिचं म्हणणं आहे की हे ऐश्वर, दौलत, शौहरत, संपत्ती, सुख, हेल्थ सगळं काही तिला आपल्याला द्यायचं आहे. आणि जेव्हा पूर्ण उपभोग होईल तुमचं आणि त्यानंतर पूर्ण सॅटिस्फाईड जेव्हा ह्युमन बिईंग होऊन जाईल, तेव्हा तो डेफिनेटली साधनेवर किंवा अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो किंवा त्याच्यावर पुढे तो जाऊ शकतो. जोपर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्या पोटाला जर अन्न नसेल, अशी आपली सिच्युएशन असेल, तर माणूस पोटाच्या अन्नाचा विचार करेल की साधनेचा विचार करेल, आध्यात्मिक प्रगतीचा विचार करेल? डेफिनेटली आपण विचार करू की आध्यात्मिक प्रगती नंतर केली जाईल. आता माझ्या पोटाला, माझ्या कुटुंबाच्या पोटाला अन्न गरजेचं आहे, डोक्यावरचं छत गरजेचं आहे, या बेसिक गोष्टी तर पाहिजेत. आणि भगवती ही मटेरियलिस्टिक गोष्टी पुरवणारी देवता आहे. तिच्या साधनेत गेल्यावर ती सगळ्यात आधी माणसाला तृप्त करते, त्याला हव्या असलेल्या गोष्टींनी, स्पेशली समृद्धीने. म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा. दॅट इज वर्क फॉर महाविद्या भगवती. डेफिनेटली शी इज अ मदर. ओके, त्यानंतर समवन सेड अबाउट माय लँग्वेज. आता मला तरी वाटतं की गेल्या इतक्या महिन्यात बरीच इम्प्रूव्हमेंट आहे माझ्या सो कॉल्ड मराठीमध्ये. मी जे अवजड शब्द यूज करते माझं मला माहिती. आणि जर मी हा व्हिडिओ जेव्हा मराठीत व्हॉट आय एम सेइंग पूर्ण मराठी जर बोलायला घेतलं ना मी, तर मला एक वाक्य 4-4, 5-5 वेळेला बोलल्यानंतर एकदा ते करेक्ट मध्ये बोललं जातं. सो फ्रॉम माय बर्थ माझं काही मराठी फारसं चांगलं नाही आहे. आय नो शर्मेची गोष्ट आहे, पण नाही आहे. आणि याच गोष्टीमुळे मी कॉन्टेंट बनवत नव्हते ॲक्च्युली बरीच वर्ष. मी 2020मध्ये कॉन्टेंट बनवण्याचा विचार केला होता, बट मी तो प्लॅन इतके वर्ष गेली 6 वर्ष ड्रॉप करत आले जस्ट बिकॉज ऑफ माय लँग्वेज. पण अजून जर मी माझी लँग्वेज सुधारवण्याच्या नादात वेट केला तर मे बी फार उशीर होईल. आणि आय टेल यू वन थिंग, की माझं हे चॅनल स्पेशली मराठी लोकांसाठी. मला नाही जरी चांगली मराठी येत असली तरी आय नो की भावना पोचतात, शब्द कळले नाही कळले तरी सुद्धा भावना पोचतात. आणि आय थिंक 2022मध्ये समथिंग एका इव्हेंटला गेले होते मी, स्पिरिच्युअल इव्हेंटला. आणि
तिथे एका बाईचा एक क्वेश्चन होता, तिने त्यांना विचारला, त्या लीडर्सना क्वेश्चन विचारला. एका खूप चांगल्या गुरूंच्या शिष्यांचं ते होतं संमेलन और व्हॉट एव्हर, आय डोंट नो काय होतं, यज्ञ असं काहीतरी होतं प्रोग्राम. तर त्या बाईने त्यांना क्वेश्चन विचारला आणि त्या क्वेश्चनचं आन्सर मला माहिती होतं, बट मला बसने लवकर घरी यायचं होतं, ऑलरेडी लेट झालं होतं, म्हणून मी गडबडीत तिला उत्तर दिलं नाही. आणि तिने आणि त्या लोकांनी सुद्धा तिला काही प्रॉपर आन्सर दिलं नाही. एकतर ऑलरेडी तिच्यासोबत जे होतं इट वॉज नॉट निगेटिव्ह, पॉझिटिव्ह होतं. तिची स्पिरिच्युअल आय वुड से प्रोग्रेस होत होती, बट तिला माहीत नव्हतं आणि त्यामुळे ती चुकीच्या व्यक्तीकडे गेली आणि की बाबा हे असं का होतंय, आणि मग त्याने काहीतरी चुकीच्या गोष्टी तिला आणायला सांगितल्या, अशी प्रोसेस करावी लागेल, तशी प्रोसेस करावी लागेल, आणि मग हे तुमचे एक्सपिरियन्सेस बंद होतील वगैरे. तर तुम्हाला पण सांगते, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक रस्त्यावर असतात ना, तेव्हा सगळ्यात आधी आपल्या आज्ञाचक्रावर व्हायब्रेशन स्टार्ट होती. इथे गोल गोल फिरते असं वाटलं, किंवा काहीतरी असं लुक 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 करते, काहीतरी असं, इथे व्हायब्रेशन जाणवतील सगळ्यात आधी. बाकी चक्रांपेक्षा सगळ्यात आधी इथे थोडीशी जरी साधना केली तरी इथे व्हायब्रेशन स्टार्ट होतात. आणि त्या लेडीचा पण हाच क्वेश्चन होता. पण त्या लोकांनी तिला सांगितलं की नाही, तू आमच्या आश्रमात ये, तू दीक्षा घे, नंतर आम्ही तुला आन्सर देऊ. आणि त्या प्रोग्राममध्ये काही त्यांनी तिला आन्सर दिलं नाही आणि मी तिला आन्सर न देता घरी निघून आले. त्यामुळे मला इतकं गिल्टी फील झालं, मला अजूनही गिल्टी फील होते. आय डोंट नो हा व्हिडिओ त्या बाईपर्यंत पोहोचेल की नाही. आय वुड लाईक टू से एक्स्ट्रीमली सॉरी फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट, की त्या दिवशी मी तिला गाईड करायला हवं होतं, किंवा ॲटलीस्ट जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तिला सांगायला पाहिजे होतं. कारण पुन्हाच ठाऊक त्या गोष्टीमुळे तिने पण तिची साधना ड्रॉप केली असेल, किंवा त्यानंतर काय घडलं असेल त्याचं इफेक्ट, आय डोंट नो. कारण 2020 मध्ये माझ्यासोबत पण असं घडलंय, जेव्हा मी एक पर्टिक्युलर मेडिटेशन करत होते, ज्याचे इतका जास्त इफेक्ट झाला होता की आय बिकेम व्हेरी कॉन्शियस. आणि जेव्हा मी इकडे तिकडे धावपळ करत होते आणि लोकांना विचारत होते की मी काय करू की ज्याच्याने हे बंद होईल. आणि मग डेफिनेटली चुकीचं गाईड करणारे लोक असतातच, त्यांनी चुकीचं गाईड केलं, मी साधना ड्रॉप केली, आणि मग जो माझा लॉस झाला, ती जे झालेलं नुकसान आहे ते मी अजूनपर्यंत रिकवर करू शकलेले नाही. त्यावेळेला झालेली कोरोना टाइम पिरियड वॉज द बेस्ट टाइम पिरियड टू इन्हॅन्स, ओके, टू इम्प्रूव्ह युअर स्पिरिच्युअल एनर्जी. ओके, इतक्या वर्षातल्या केलेल्या साधनामध्ये काहीच माझ्यासाठी वर्क झालं नाही. जेवढं तेव्हा वर्क झालं होतं थोड्याशा प्रॅक्टिसने. सो त्या स्त्रीसाठी, त्या लेडीसाठी जी त्या प्रोग्रामला आली होती, त्या लेडीला उत्तर न देण्याच्या गिल्टमुळे आय वुड से मी हे यूट्यूबचं चॅनल 2-3 वर्ष आधी काहीतरी सुरू केलं होतं. आणि त्यामुळेच हा सगळा आटापिटा चाललाय की माझी मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायला कोणी नव्हतं, माझी क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला कोणी नव्हतं, मला गाईड करायला कोणी नव्हतं, आणि माझी साधना मी ड्रॉप केली तर दुसऱ्या कोणाची होऊ नये. आणि नाही, ॲटलीस्ट जेवढं आय वुड से आय एम नॉट व्हेरी ग्रेट, किंवा मला खूप काही माहिती असं नाही आहे, पण जे छोटंसं मला माहिती आहे डेफिनेटली ते मी शेअर करायला पाहिजे. मला माहिती असून पण जर मी शेअर नसेल करत आणि समोरच्याला प्रॉब्लेम कॉज होत असेल, तर डेफिनेटली बिंग अ ह्युमन आय एम अशेम्ड ऑफ माय सेल्फ. उपयोग काय ना माणूस म्हणून जन्माला यायचा. जर आपल्याला वाचा दिली परमेश्वराने, जनावर तर नाही ना मी की मी बोलू नाही शकत. मी बोलू शकत होते तरी सुद्धा मी समोरच्याला गाईड केलं नाही, म्हणजे किती सेल्फिशनेस असावा. हा लाज वाटते मला माझी स्वतःची, ऑनेस्टली स्पीकिंग. ओके, लेट इट बी. आता काही लोक आहेत फुकटची ज्ञान देणारी, लाईक फेकाफेकी करतेस वगैरे. यार, आय डोंट वॉन्ट टू आन्सर ऑल दोज बुलशिट पीपल, कारण ना मी खूप इग्नोर करते लोकांना. आणि बट मी एवढंच म्हणेल तसल्या लोकांना, ही जी असतात ना देवाची वकील बनणारी, की फॉर एक्झाम्पल मागच्या काही रील्समध्ये स्वामींचा तुम्ही खेळ मांडलाय, हे मांडलंय, ते मांडलंय, दिस अँड दॅट. परमेश्वराला वकिलाची गरज नाही, आणि तुमच्यासारख्या म्हणू नये तसं काय, तुमच्यासारख्या वकिलाची तरी गरज नाही. परमेश्वर त्याची बाजू सांभाळायला समर्थ असतो. ओके, ही डझंट नीड यू. परमेश्वराला माणसाची गरज पडेल असं कधी होऊ शकतं का? डेफिनेटली नाही होऊ शकत. अंश आहोत त्याचा आपण. ओके, हां. आणि काहींनी क्वेश्चन विचारला होता की आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत त्या टाईम पिरियडमध्ये वगैरे, तर असं काही गरजेचं नाही आहे की ट्रॅव्हलिंगमध्ये साधना करता येत नाही. काळानुसार बदलावं लागतं. जे रूल्स अध्यात्माच्या मार्गावर ॲप्लिकेबल होते सतयुगात, द्वापारात किंवा त्रेतायुगात, ते या कलियुगात नाही आपल्या होत. प्रेमानंद महाराज म्हणतात ना की नामस्मरणच काफी आहे या कलियुगात करण्यासाठी. ओके, कारण त्यावेळेचा काळ तसा होता. आपण काय हजारो लाखो वर्ष जिवंत नाही राहणारे की आपण हजारो वर्ष तप वगैरे करत बसू. ओके, ट्रॅव्हलिंगमध्ये पण मी स्वतः स्तोत्र करते. माझी लिंगभैरवी जी डेफिनेटली मला कॅरी करावी लागते सगळीकडे, भगवती, तिची साधना करते मी. ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल, कुठेही असेल, मी स्तोत्र करते, मी मंत्र जाप करते, मी माळाने पण जाप करते, मी काउंटरने पण जाप करते. सगळी साधना ही आत्म्यासाठी, शरीरासाठी नाही आहे. स्मशानात पण साधना करता येते, तर मग बसमध्ये का करता येणार नाही? ओके, काही इश्यू नाही आहे. फक्त आपण ना, आपल्याला काही करायचं नसलं ना की आपण एक्सक्युजेस शोधतो. आय वुड रिक्वेस्ट यू की पुश युअर सेल्फ, आणि जेवढं करता येईल तेवढं करा.
आता नेक्स्ट इज अबाउट ललिता सहस्त्रनाम किंवा त्रिपुर सुंदरीची साधना. आता आता आज आहे वेनसडे, उद्या थर्सडे. फ्रायडेला रात्री किंवा सॅटर्डे संडेला मला सुट्टी राहील तेव्हा मी त्रिपुर सुंदरीच्या साधनेबद्दल इन डिटेल सांगेल. आता हे अबाउट आद्या स्तोत्र ओनली. ओके, ज्यांना आद्या स्तोत्र करायचे ते. आद्या स्तोत्राची एनर्जी वेगळी आहे, स्ट्रॉंग आहे, फिअर्स आहे, ती जाणवते. ओके, ललिता त्रिपुर सुंदरीची साधना पण सांगेल मी तुम्हाला, नो डाऊट. बट 10 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात तिचा एक्सपिरियन्स येणार नाही. ललिता सहस्त्रनामाचा पण 108 वेळेला मिनिमम ललिता सहस्त्रनाम करत नाही तुम्ही, तोपर्यंत काहीही रिझल्ट दिसत नाही. ती केली तरी तुम्हाला असं वाटेल की काहीच होत नाहीये, आपण साधना करतोय पण आपल्याला रिझल्टच दिसत नाहीये, मग ही साधना खोटी आहे आणि याचा काही उपयोगच नाहीये, या मुलीने जे सांगितलं ते खोटं सांगितलं, खोटं गाईड केलं, असं होईल. ॲक्च्युली मी आद्या स्तोत्राची साधना स्पेशली फर्स्ट टाइम आता या इतक्या दिवसात आय डोंट थिंक मी कोणती साधना यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला शेअर केली. आद्या स्तोत्राचीच का शेअर केली, कारण ती अशी एक साधना आहे जी एकदम क्विक एक्सपिरियन्स देईल तुम्हाला आणि जाणवेल की नाही भाई, मंत्रात स्तोत्रात पॉवर तर आहे. आयडिया येऊन जाईल तुम्हाला की साधनेचा इफेक्ट काय असतो ते. ओके, आणि हो, कालीला घाबरायची वगैरे काही गरज नाही आहे. आय ऑल्सो बिलॉंग्स टू द फॅमिली जिथे लाईफ टाईम आम्ही कालीला फार घाबरायचो, अगदी फोटो बघून पण घाबरायचो. माझ्या मम्मीने मला अजूनही अलाउड नाही केलं की मी साधा कालीचा फोटो प्रिंट करून घरात ठेवू शकेल. तिने मला नाही अलाउ केलं. ती म्हणते नाही, डेंजर देवी ती. पण ऑनेस्टली स्पीकिंग मी आधीच तुम्हाला सांगत नाही आहे, कारण मग कसं होईल ना, तुमचं माइंड त्या प्रकारे वर्क करेल की मला जो एक्सपिरियन्स झाला तोच तुम्हाला व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल. पण प्रत्येक साधकाचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो आणि तो शब्दात एक्सप्लेन करता येण्यासारखा नसतो. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, कधीच आपला अनुभव कुणासोबत शेअर करू नका. इवन आय फॉरगॉट हर नेम, श्रीविद्या गुरु आहेत एक, खूप फेमस आहेत त्या कर्नाटकाच्या. हां, गुरु सकलमा. त्या तर म्हणतात की त्यांच्या गुरूंनी स्वामी रामांच्या शिष्य आहेत त्या आणि आता त्या श्रीविद्येच्या गुरु आहेत. तर त्यांनी तर सांगितलं होतं की त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं, हजबंड वाईफ ते दोघंही नवरा बायको हे श्रीविद्येमध्ये दीक्षित होते आणि सोबतच त्यांनी साधना स्टार्ट केली होती. तर त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की अगदी हजबंड वाईफने पण एकमेकांना एक्सपिरियन्सेस शेअर नाही करायचे, त्यांना जे येतात ते. कारण मी तुम्हाला सांगते, कारण जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्सेस शेअर करतात ना, म्हणजे हां, मला रिझल्ट आला असं आपण म्हटलं तर गोष्ट वेगळी, किंवा मला काहीतरी एक्सपिरियन्स झालं बाबा, ती गोष्ट वेगळी. पण इन डिटेल जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता ना की माझ्यासोबत असं घडलं, मग मला असं फील झालं, तसं फील झालं, तर त्यानंतर ते एक्सपिरियन्सेस येणं बंद होतं स्पेशली. आणि असं माझ्यासोबत झालंय. मी पण कुणासोबत शेअर करत नाही. बट 2 वर्षापूर्वी, मे बी 2.5-1 वर्षापूर्वी याच प्रोग्रामला मी जेव्हा गेले होते, तेव्हा एक लेडी होती. त्यांच्यासोबत मी एक्सपिरियन्स शेअर केला होता येताना. त्यांच्या गाडीने आलो होतो आम्ही शेअरिंगने म्हणून. तर मला सांगायचं नव्हतं, बट त्या मला क्वेश्चन इतके क्वेश्चन विचारलेत त्यांनी, मी काय साधना करते, काय नाही, इन डिटेल त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन काढली. बट तेव्हापासून त्या बाईला सांगितल्यापासून आय डोंट नो तिची एनर्जी कशी होती ते, पण त्यानंतर मला असा स्ट्रॉंग एक्सपिरियन्सेस कधी नाही आले गेल्या 2 वर्षात केलेल्या साधनांमध्ये, जशी मला आधी येत होते. त्यामुळे एक्सपिरियन्सेस शेअर करायला जाऊ नका कुणासोबत. कारण आपल्याला नाही माहिती ना की कोण आपल्याविषयी चांगला विचार करते की वाईट विचार करते. ओके, असल्या लोकांना टाळा स्पेशली.